तर भावांनो, आपल्याला लोड मिळालेला आहे म्हैसूरचा. मोरबी ते म्हैसूर 1750 किलोमीटर रनिंग आहे. आपण भरत होतो, शेंगपेंट भरायला चालू होती. तर आपण आता चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. गाडी आपली पण थोड्याच वेळात भरणार होती. भरून झाल्यानंतर आपण भावांनो इथे डिझेल टाकलं. टाकी फुल केलेली होती कारण आपला लांबचा हा प्रवास होता. तर भावांनो, थोड्याच वेळात आपण पुढे आल्यानंतर आपल्या गाडीच्या रश्या पूर्णपणे लूज झालेल्या होत्या कारण माल हा पूर्णपणे खाली बसलेला होता. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा गाडी पूर्णपणे टाईट बांधायची होती. थंडीत हे असले काम करायला खरोखर खूप वैताग येतो त्या एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये. तर पर्यायी पण नव्हता म्हणून म्हटलं आपण आता करूया. तर भावांनो, पहाटे 3 वाजता आपण थांबलेलो आहे चहा प्यायला. कारण गुजरातला थंडी जास्त असल्यामुळे थोडाफार चहा रात्रीचा प्यावाच लागतो. आपण आलेलो आहे भावांनो फायनली वापीला आलेलो आहे. वापीमध्ये आपल्याला पूर्ण जाम मिळालेलं आहे. ट्रॅफिक, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे फुल जाम होतं वापी. त्यानंतर भावांनो, आपण रात्री टाकलेली आहे मुंबईमध्ये गाडी कारण आपल्याला नो एंट्री लागलेली होती. त्यामुळे रात्री 9 वाजता ओपन होणार होती म्हणून आपण रात्री गाडी एंट्री केलेली आहे मुंबईमध्ये. हे आहे आपलं ठाणे आहे. ठाण्याचा हा ब्रिज आहे असा. भावांनो, मुंबई पास करून आपण आलेलो आहे घाटामध्ये. पण घाट पूर्ण हा जामच होता. जाम असल्यामुळे फुल ट्रॅफिक होतच. त्यामुळे आपल्याला घाटातच 2 तास लागलेले आहेत घाट चढायला कारण रात्री पूर्ण गाड्या आलेल्या असतात. तर भावांनो, आपण आलेला आहे आता विजापूरमध्ये एंट्री केलेली आहे. संध्याकाळ झालेली आहे भावांनो. दिवसभर गाडी चालवून आपण आलेलो आहे आता विजापूर डिस्ट्रिक्ट चालू होतं. इथून थोडाफार चहा वगैरे पिला. त्यानंतर भावांनो, आपण आलेला आहे चित्रदुर्गामध्ये. थोड्याच वेळात आपण जाणार होतो. हिरियूर मधून आपल्याला खाली जायचं होतं म्हैसूरला. भावांनो, आपण हिरियूर मधून म्हैसूर हा 150 किलोमीटर प्रवास सिंगल रोड होता. 150 किलोमीटर आपला प्रवास चालू होता सिंगल रोडचा. पूर्णपणे धुकं होतं. रात्री या रोडवर कोणत्याही गाड्या नाहीत. पूर्णपणे त्या धुकं असल्यामुळे या रोडला थोडी सांभाळून ड्रायव्हिंग करावी लागते. थंडी तर खूपच कडाक्याची होती या साईडला कारण घनदाट जंगल असल्यामुळे वातावरण पूर्ण थंड होतं. तर भावांनो, फायनली आपण प्रवास करून पोहोचलेलो आहे सकाळी 8 वाजता. म्हैसूरमध्ये आपण गाडी खाली करत आहोत. थोड्याच वेळात आपली पण गाडी पण अनलोड होईल. तर भावांनो, ठीक आहे, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच व्हिडिओ बघत राहा.